कमळी या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो नुकताच लॉन्च झालेला आहे आणि मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा जबरदस्त ट्विस्ट बघायला भेटणार आहे. आधीच कॉलेजमध्ये प्रवेश नाकारल्याने कमळी आणि निंगी संकटात सापडल्या होत्या, पण आता त्यांच्या आयुष्यातले हे संघर्ष आणखीन तीव्र होणार आहेत. हॉस्टेलमधून बाहेर काढलं जाणं, अनिका आणि तिच्या मैत्रिणींकडून होणारा अपमान आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या दोघी कशा एकट्या पडतात हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा कमळी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पोहोचली तेव्हा रागिनीने तिथल्या प्रिन्सिपल खरे सर यांना फोन करून स्पष्ट सांगितले की कमळीला प्रवेश देऊ नका. यामुळे प्रिन्सिपलने कमळी आणि तिची मैत्रीण निंगी यांचा प्रवेश नाकारला. हा धक्का कमळीला असह्य होता. ती खूप दुःखी झाली आणि तिला काहीच सुचेनासं झालं. तिच्या मनात तिच्या आजोबांचे शब्द घुमत होते, कोणत्याही परिस्थितीत तुला लढायचं आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण ती स्वतःला विचारत होती, आता मी माझं स्वप्न कसं पूर्ण करणार? कॉलेजने मला प्रवेश नाकारला आहे, गावाकडे परत जाणंही मला शक्य नाही. दुसरीकडे कमळी आणि निंगी यांची कबड्डी कोच साधना प्रिन्सिपलला विनवणी करत होती. ती म्हणाली, सर, आमदार साहेबांच्या शिफारशीवरून या दोघींना तुमच्या कॉलेजमध्ये 2 जागा मोफत मिळणार होत्या. आता तुम्ही म्हणता की प्रवेश बंद झाले आहेत. प्रिन्सिपलने कठोरपणे उत्तर दिलं, मी एकदा सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही का? इथून निघून जा. कमळी आणि निंगी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडल्या तेव्हा तिथे अनिका त्यांना भेटली. अनिका तुच्छतेने म्हणाली, बघितलंस का कमळी, तुझी लायकी काय आहे ते दिसलं ना. आता चुपचाप आपलं सामान उचल आणि गावाकडे परत जा. मी तुला आधीच सांगितलं होतं, हे हाय स्टँडर्ड लोकांचं कॉलेज आहे, माझं कॉलेज आहे. तुमच्यासारख्या चीप लोकांना इथे अजिबात थारा नाही. अनिका एवढ्यावर थांबली नाही. तिने निंगीचा चष्मा हिसकावला आणि त्याच्यासोबत खेळू लागली. यामुळे कमळी आणि निंगी चांगल्याच अस्वस्थ झाल्या. अनिकाच्या या त्रासामुळे या दोघींची अवस्था बिकट झाली. इकडे ऋषी कॉलेजमध्ये येऊन गेला, पण अनिकामुळे त्याची आणि कमळीची भेट होऊ शकली नाही. अनिकाने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत ऋषीला कमळीपासून दूर ठेवायचं. ती सतत यासाठी प्रयत्न करत होती. दुसरीकडे ऋषीला घरी जाण्यासाठी उशीर होत होता. त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन होतं आणि त्याच्या वहिनीचा फोन आला, ऋषी तू कुठे आहेस? लवकर घरी ये, नाहीतर मॉम पुन्हा चिडणार. ऋषीने उत्तर दिलं, मी एका महत्त्वाच्या कामात आहे, काम संपलं की मी लगेच येतो. पण त्याला कळत नव्हतं की कमळी आणि निंगी यांना आता कुठे शोधावं. कमळी आणि निंगी या दोघींवर अचानक आभाळ कोसळलं होतं. अंधार पडू लागला होता. त्यांच्याकडे राहायला कुठलीच जागा नव्हती. दिवसभर शहरात भटकून त्या थकून गेल्या होत्या आणि आता रात्र कुठे काढायची या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. अनोळखी शहरात रात्रीच्या वेळी निवारा नसताना त्या दोघी खूप घाबरल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्याच वेळी कबड्डी कोच साधना त्यांच्या मदतीला धावली. साधनाने त्यांची परिस्थिती पाहिली आणि तिला त्यांची दया आली. ती त्यांच्याजवळ आली आणि आपुलकीने म्हणाली, घाबरू नका मुलींनो, चला आपण एक उपाय करूया. आपण हॉस्टेलवर जाऊन चौकशी करूया की तुम्हाला एका रात्रीसाठी तिथे राहायला मिळेल का? साधनाच्या शब्दांनी त्यांना थोडा दिलासा मिळाला. साधना त्या दोघींना घेऊन हॉस्टेलच्या मॅडमकडे गेली. मॅडम समोर तिने हात जोडून विनंती केली, मॅडम, कृपया या दोघींना आज रात्रीपुरतं इथे राहण्याची परवानगी द्या. पण हॉस्टेलच्या मॅडमने लगेच नकार दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, या दोघींचं अजून कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं नाही, मग मी त्यांना हॉस्टेलमध्ये कसं प्रवेश देऊ? मॅडमचा आवाज कठोर होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही सहानुभूती दिसत नव्हती. साधनाने हार मानली नाही. तिने पुन्हा मॅडमची विनवणी केली, मॅडम, फक्त एका रात्रीसाठी त्यांना इथे राहू द्या. या बिचाऱ्या मुली गावाकडून आल्या आहेत, शहरात नवीन आहेत, एवढ्या रात्री त्या कुठे जाणार? बाहेर राहिल्या तर त्यांचं काही बरं वाईट झालं तर त्यांची जबाबदारी कोण घेणार? साधनाच्या आवाजात कळकळ होती. तिने मॅडमला त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी साधनाच्या कळवळीच्या विनंतीला हॉस्टेलच्या मॅडमने मान दिला. साधनाच्या सततच्या विनवणीमुळे आणि तिच्यातील माणुसकी पाहून मॅडमचं मन थोडं नरमलं. त्यांनी एका रात्रीसाठी कमळी आणि निंगीला हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिली. मॅडमची परवानगी मिळाल्यावर साधनाने सुटकेचा निश्वास टाकला आणि कमळी व निंगीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमललं. एका रात्रीचा आका होईना, पण निवारा मिळाल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. कमळी आणि निंगी यांना हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी मिळाल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला होता. साधनाने त्यांना हॉस्टेलच्या मॅडमची परवानगी मिळवून दिल्यावर मॅडमने त्यांना त्यांची खोली दाखवण्यासाठी पाठवलं. दोघी जड पावलांनी आपल्या रूमकडे जात होत्या.
त्यांच्या मनात भीती आणि अनिश्चितता अजूनही घर करून होती. त्याच वेळी अनिकाच्या मैत्रिणींनी त्यांना हॉस्टेलच्या कॉरिडॉर मधून जाताना पाहिलं. अनिकाच्या मैत्रिणींच्या मनात कमळी आणि निंगीबद्दल तिरस्कार आणि उपहास होता. त्यांचा आवाज ऐकून कमळी आणि निंगी थांबल्या. अनिकाची एक मैत्रीण कुत्सितपणे हसून म्हणाली, बघा बघा, एवढा अपमान झाला तरी या गावंढळ मुली इथे कशा चिकटून आहेत. दुसरी मैत्रीण लगेच म्हणाली, चला आता यांना आणखीन त्रास देऊया, यांची लायकी काय आहे ते यांना दाखवून देऊया. त्यानंतर अनिकाच्या मैत्रिणींनी त्यांना वेडा घातला आणि चिडवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे पाहून त्या जोरजोराने हसत होत्या. कमळी आणि निंगी बेदरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. त्या घाबरल्या होत्या आणि त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं. अनिकाच्या एका मैत्रिणीने तिच्या हातातलं ते जेवणाचं ताट होतं, त्या ताटातील भात काढला आणि कमळीच्या गालावर लावला. त्यानंतर तिने तेच भाताचे हात निंगीच्या गालाला लावले. हा अपमान अनपेक्षित होता आणि तो खूपच वेदनादायक होता. भाताचे दाणे त्यांच्या गालाला चिकटले होते आणि त्या अपमानाने दोघींचा चेहरा फिकट पडला. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण त्या काहीच बोलू शकत नाहीत. त्यांना अपमान गिळून गप्प राहावं लागलं, कारण त्या अनोखी ठिकाणी एकट्या पडल्या होत्या आणि त्यांना कुणाचीही मदत मिळेल अशी आशा नव्हती. त्यांच्या या अवस्थेतच हॉस्टेलच्या मॅडम तिथे पोहोचल्या. मुलींच्या जमावाला आणि कमळी निंगीच्या चेहऱ्यावरील भाताला पाहून त्यांना सर्व प्रकार समजला. मॅडमनी रागाने त्या मुलींना हटकले आणि त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले. मॅडमचा कठोर आवाज ऐकून अनिकाच्या मैत्रिणी तिथून पळून गेल्या. त्यानंतर मॅडमनी कमळी आणि निंगीला त्यांच्या खोलीकडे घेऊन गेल्या आणि त्यांना त्यांची खोली दाखवली. खोलीत पोहोचल्यावर कमळी आणि निंगीने सुटकेचा निश्वास टाकला, पण त्यांच्या मनातील अपमानाची आणि दुःखाची भावना अजून ताजी होती. खोलीत पोहोचल्यानंतर निंगी वैतागून म्हणाली, कमळी, मला आता हा त्रास सहन होत नाहीये. आपल्याला ना कॉलेजमध्ये प्रवेश आहे ना राहायला जागा. मला वाटतं आपण गावाकडेच परत जाऊया. पण कमळीने तिला धीर दिला, नाही निंगी, आपण हरायचं नाही. कितीही संकट आली तरी आपण आपली स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. यानंतर दोघीही खोलीत झोपल्या. इकडे अनिकाच्या मैत्रिणींनी तिला मेसेज करून सांगितलं की ही कमळी आणि निंगी यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला आहे. हे ऐकून अनिका चांगलीच संतापली. ती थेट तिच्या आईकडे म्हणजेच रागिनीकडे गेली. रागिनीने विचारलं, अनिका, तू एवढी का चिडलीयस? अनिका म्हणाली, मॉम, त्या गावंढळ मुलींना आपल्या हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला आहे. आत्ताच्या आत्ता त्यांना बाहेर काढ. रागिनीचा राग अनावर झाला. तिने तात्काळ हॉस्टेलच्या मॅडमला फोन लावला आणि सांगितलं, ज्या 2 मुलींना तुम्ही हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला आहे त्यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. मॅडमने नम्रपणे सांगितलं, पण मॅडम, आता रात्र झाली आहे. रागिनीने कठोरपणे उत्तर दिलं, मला काही ऐकायचं नाही. माझं सांगणं ऐका आणि त्या मुलींना बाहेर काढा. हॉस्टेलच्या मॅडमला रागिनीचं ऐकणं भाग होतं. ती कमळी आणि निंगीच्या खोलीत गेली आणि त्यांना झोपेतून उठवलं. ती म्हणाली, चला तुमच्या बॅगा घ्या आणि इथून निघा. कमळीने मॅडमच्या पायाला हात लावून विनवणी केली, मॅडम, एवढ्या रात्री आम्ही कुठे जाणार? कृपया आम्हाला फक्त आजची रात्र इथे राहू द्या. पण रागिनीने मॅडमवर इतका दबाव टाकला होता की तिला नाईलाजाने कमळी आणि निंगीला बाहेर काढावं लागलं. सिक्युरिटी गार्डने त्यांना हॉस्टेल बाहेर रस्त्यावर आणलं. आता कमळी आणि निंगी यांच्याकडे ना राहायची जागा होती ना कॉलेजमध्ये प्रवेश. त्या रस्त्यात भटकत होत्या. रात्र झाली होती आणि त्यांना कुठे जायचं हे कळत नव्हतं. दुसरीकडे ऋषी कमळी आणि निंगी यांचा शोध घेत होता. रात्र झाली होती आणि त्याच्या घरूनही त्याला सतत फोन येत होते. पण त्याने ठरवलं होतं की या दोन्ही नवख्या मुलींना सापडलंच पाहिजे. त्यांना काही झालं तर तो स्वतःला माफ करू शकणार नाही. तो पुन्हा हॉस्टेल जवळ गेला आणि तिथल्या वॉचमनला विचारलं, तू गावाकडून आलेल्या 2 मुलींना पाहिलं आहे का? वॉचमनने नकार दिला. तेवढ्यात ऋषी पुढे गेला आणि त्याच्या समोर कमळी आणि निंगी होत्या, पण त्या एका ॲटोच्या मागे उभ्या होत्या, त्यामुळे त्याला त्या दिसल्या नाहीत. कमळी आणि निंगी ॲटोत बसल्या आणि निघून गेल्या. यामुळे पुन्हा एकदा ऋषी आणि कमळी यांची भेट हुकली. ते हा भाग संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन प्रोमो इथे बघायला मिळतील.